दीपावलीच्या सर्व शेतकरी बांधवांना, सर्व मार्केट घटकांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यांना दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा. आज दिनांक 20 ऑक्टोबर. मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो 17 तारखेच्या दुपारच्या लिलावचा व्हिडिओ आहे. आणि बघू दुपारी काय बाजारभाव निघाला होता. आपण 3 दिवसापर्यंत सकाळचा लिलाव बघितलाय आणि आता आपण दुपारचा लिलाव बघतोय की दुपारी पण काय गेलं होतं. आणि जसं की मी सांगितलं होतं व्हिडिओ दररोज अपलोड करावं लागतं म्हणून आपण व्हिडिओ काढून ठेवले होते. तर त्याप्रमाणे आज तुम्हाला दुपारचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा, दुपारी काय बाजारभाव गेला होता. मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल. सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे. मग तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघालं. आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला भाव बघूया. मित्रांनो, दुपारच्या लिलाव मध्ये आलोय. पहिलीच लाईन आहे, पहिलाच नग बघतो आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1080 रुपये जायले. 1080 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची 1080 रुपये. कुठला आहे कांदा? पालखेड. बियाणं कोणतं त्याचं? ओमकारचं बियाणं आहे. पालखेडचा कांदा आहे. ठीक आहे. किती गेलं? 991 रुपये. 991 रुपीज. कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरा गुलाबी. आहे का कांदा संपला? 2 ट्रॅक्टर आहे. बर, पुढं बघू. काय भाव गेलं? 1226. 1226 जायले. 1226 रुपीज. कुठला आहे कांदा? नारायण टेंबी. बघू शकतो तुम्ही नारायण टेंबीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं त्याचं? बरं, ठीक. किती शिल्लक कांदा अजून? 50 क्विंटल आहे. ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? 925 रुपये. 925 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं. किती शिल्लक आहे कांदा अजून? आवरला. ठीक. पुढं बघू. किती गेलं? 700 रुपये. बोल्टा माझे 700 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे. ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला आता? 1080. कुठला आहे कांदा? दोडांब्याचा कांदा आहे का? नक्की ना? बियाणं कोणतं देतो? घरगुती बियाणं. दोडांब्याचा कांदा आहे. बघ शकतो तुम्ही. किती शिल्लक कांदा अजून? 4 ट्रॅक्टर आहे. ठीक. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1138 जाईल. 1131 रुपीज. 38 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, पुढं बघू. काय भाव गेला? 1065 रुपये. 1065 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1065. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. किती कांदा शिल्लक अजून? 4 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही 60 ते 65 साईज आहे. 1055. 1055 जायले. 1055 रुपीज. कुठला आहे कांदा? देवपूर. अच्छा, जोपूरचा कांदा आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? येलोरा. किती कांदा शिल्लक आहे काका अजून? 2 ट्रॅक्टर आहे. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 952 रुपये. 952 रुपये. 952 रुपीज. कुठले आपण? उंबरखेड. ठीक आहे. 952. काय गेलं? आपण 952 जायले. एक माल आहे दोघं. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? कोण हेड? बघ तुम्ही. गोल्टी. काय गेलं? 852 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळगाव वसंत. 852. 852 रुपीज. बर, पुढं बघू. काय भाव गेलं? 1061 जायले. 1061 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. किती कांदा असेल अजून शिल्लक? बरं, ठीक आहे. किती गेलं? 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. बघू शकतो तुम्ही. 1000 रुपये. कुठला आहे कांदा?
जवळके ठीक. बघ तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1125 रुपये, 1125 रुपीज. कुठला आहे कांदा काका? करंजखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. एवढ्या हप्त्यात होते का तुम्ही आधी? पहिला दिवस आहे का? बरं ठीक. किती कांदा शिल्लक? 2 हेक्टर ठीक. काय भाव गेलो? काय भाव गेला? भाव गेले 1030 रुपये. 1030 रुपये, 1030 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक ओझर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. किती शिल्लक कांदा अजून? 8-9 ट्राले ठीक. काय गेलं? 1150 रुपये. बघ शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. गोळा माल आहे. 1150, 1150 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं? किती शिल्लक कांदा अजून? 5 एक ट्रॅक्टर ठीक. बघ शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. गोळा माल आहे. आपण किती गेलं? 940 रुपये जाईल. 940 रुपीज. कुठला आहे कांदा? पुढं गुराळे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे ठीक. पुढं बघू. काय गेलं? 1045. 1045, 1045 रुपीज. 1045. कुठला आहे कांदा? कुर्नोली. 1045 कुर्नोलीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ठीक. काय भाव गेला? 980 रुपये, 980 रुपीज. 980. कुठला आहे कांदा? बरं. काय भाव गेलो? 1201 रुपया, 1201 रुपीज. गोळा माली. बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज. 1200. कुठला आहे कांदा? कोकणगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. कोकणगावचा कांदा आहे. शिल्लक किती कांदा अजून? मित्रांनो, ट्रॅक्टरच्या अर्ध्या लाईनीतून बघतो आपण. काय भाव गेलो? 1170 जाईल. 1170 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे. 1170 जाईल. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक असेल अजून? हाय ट्रॅक्टर ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1090 रुपये, 1090 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. चिंचखेडचा कांदा आहे. शिल्लक किती कांदा अजून? 7-8 ट्रॅक्टर आहे ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1091, 1091 रुपीज. मिक्स साईज आहे. 50 पासून तर 65 साईज पर्यंत मिक्स आहे कांदा. कुठला आहे कांदा? इथलाच आहे. किती शिल्लक कांदा अजून? एवढंच होतं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1085 रुपये, 1085 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 990 रुपये, 990 रुपीज. कुठले आपण? रानवड ठीक. किती कांदा आहे अजून शिल्लक? 3 ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1130 रुपये, 1130 रुपीज. कुठला आहे कांदा? सारोळे ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1080 रुपये झाले. 1080 रुपीज. कुठला आहे कांदा? मोवाडीचा कांदा. 1080 रुपये झाले ठीक आहे. किती आहे कांदा शिल्लक अजून? 1-2 ट्रॅक्टर आहे ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 940 रुपये, 940 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं दीक्षी. किती कांदा शिल्लक अजून? 1 ठीक. काय भाव गेलं? 1150 रुपये, 1150 रुपीज. कलर आहे. साईज आहे 55 ते 60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा? 50-60 क्विंटल आहे ठीक. ओके.
काय भाव गेलं? 1150. 1150 रुपये, 1150 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी ठुशी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे, वावी ठुशी. काय भाव गेलं? 1065. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. 1065, 1065 रुपीज. पुढे बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1065. 1065 रुपये, 1065 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. लोखंडेवाडीचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. शिल्लक किती कांदा अजून? 1-2 ट्रॅक्टर आहे. ठीक. पुढं बघू. इकडे कोण आहे? काय भाव गेलं? 1062 रुपये, 1062 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? प्रसादचं बियाणं. शिल्लक किती कांदा अजून? 7-8 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. काय आणलं होतं? 200 रुपये खाद गेली आणि 900 रुपये कांदा. 900 रुपये कांदा जाईल, 200 रुपये खात. 900 रुपीज, 200 रुपीज. कुठले आपण? लोखंडेवाडी. किती कांदा शिल्लक अजून? आवरलं का? ठीक. काय गेलं? 250 रुपये. 250 रुपये पूर्ण खात ती. 250 रुपये. कुठले आपण? मोवाडी ना. किती कांदा आहे का अजून? आवरलं. ठीक. पुढे बघू शकतो तुम्ही. गोल्टी 770 रुपये जाईल, 770 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे. आणि किती शिल्लक? आवरलं. ठीक. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1060 रुपये, 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? कुंडेवाडी. लोखंडेवाडी. बरं, ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड 5चं बियाणं आहे. आणि शिल्लक किती असेल? आवरलं. ठीक. बघू शकता क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1460 जाईल. बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. 1460 रुपये ना. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं? अंबरचं बियाणं आहे. बोयगावचा कांदा आहे. 1465, 1465 रुपीज. किती शिल्लक कांदा अजून? 15 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. काय भाव गेला माऊली? 1026 रुपये, 1026 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. किती शिल्लक अजून? बरं, शेवट एक राहिले ट्रॅक्टर. पुढं बघू. काय भाव गेलं? 1232 जाईल, 1232 रुपीज. 1232. कुठला आहे कांदा? शिंपी टाकळी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 8-9 ट्रॅक्टर. ठीक. शिंपी टाकळी. पुढे बघू. बघ मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेलं? 1053, 1053 रुपीज. कुठला आहे कांदा? हिंगणवेडा. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. हिंगणवेड्याचा कांदा आहे. बघू शकतो. किती शिल्लक कांदा अजून? 10 क्विंटल. ठीक. पुढं बघू.